कर्नाटकचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री मंजुनाथ स्वामी मंदिर म्हणजेच धर्मस्थळ हजारो भाविकांचे श्रद्धास्थान. पण आज हे ठिकाण एका वेगळ्याच आणि अत्यंत धक्कादायक कारणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे जमिनीखालून मानवी हाडे आणि कवट्यांचे अवशेष बाहेर येत आहेत, ज्यामुळे संपूर्ण देश हादरला. या घटनेने 2 दशकांपासून दाबल्या गेलेल्या हत्या, बलात्कार आणि गुप्त दफनविधीच्या आरोपांना पुन्हा एकदा वाचा फोडली. आज याच संपूर्ण प्रकरणाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही अभिजात महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तेजस आणि तुम्ही पाहतायत अभिजात महाराष्ट्र. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी आहे एका माजी सफाई कर्मचाऱ्याचा खळबळजनक खुलासा. या व्यक्तीने 1995 ते 2014 या काळात धर्मस्थळ परिसरात काम केले. त्याने पुढे येऊन दावा केला आहे की त्याला धमकावून आणि जबरदस्तीने अनेक महिला आणि अल्पवयीन मुलीचे मृतदेह दफन करण्यास किंवा जाळण्यास भाग पाडले गेले. त्याच्या म्हणण्यानुसार यातील अनेक पीडितांवर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. हे कृत्य करणारे लोक अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली असल्यामुळे आपण इतकी वर्ष गप्प होतो, असंही त्याने सांगितलं. एवढंच नाही तर त्याने पोलीस आणि SITला म्हणजे विशेष तपास पथकाला त्या जागा दाखवल्या जिथे त्याने मृतदेह पुरले होते. यानंतर SITने 29 जुलैपासून उत्खननाचे काम सुरू केले. तपासाला खरी गती मिळाली जेव्हा नेत्रावती नदीच्या काठावर असलेल्या 6व्या स्थळावर उत्खनन सुरू झालं. येथे SITला मानवी हाडांचे तुकडे आणि कवटीचे काही भाग सापडले. काही वृत्तांनुसार येथे सुमारे 15 ते 25 हाडांचे तुकडे मिळाले होते. हे अवशेष पुरुषाचे असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. यानंतर 4 ऑगस्ट रोजी SITला 11 नंबरच्या स्थळावरही मानवी अवशेष सापडले. त्यात कवटी आणि इतर हाडांचा समावेश होता. या ठिकाणी एका साडीचा तुकडाही सापडला, ज्याला गाठ मारलेली होती. यापूर्वी एका जागेवरून महिलेचा फाटलेला ब्लाऊज आणि लक्ष्मी नावाच्या महिलेचे पॅन कार्डही सापडले होते, ज्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले. SITने सापडले सर्व मानवी अवशेष, हाडे आणि इतर वस्तू फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवले. या अवशेषांची DNA चाचणी केली जाईल, त्यामुळे हे अवशेष कोणाचे आहेत त्याची ओळख पटण्यास मदत होईल. यामुळे सापडलेली हाडे स्त्रीची आहेत की पुरुषांची आणि त्यांचे वय किती होते हेही स्पष्ट होईल. हाडांच्या अभ्यासातून मृत्यूचे नेमकं कारण शोधण्याचाही प्रयत्न केला जाईल. ही फॉरेन्सिक तपासणी या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. त्या व्हिसल ब्लोअर म्हणजेच ही धक्कादायक माहिती उघड करणारा त्याच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे हे सुद्धा यावरून लक्षात येईल. धर्मस्थळ सारख्या पवित्र ठिकाणी घडलेले हे कथित हत्याकांड अत्यंत धक्कादायक आहे. एका व्यक्तीच्या हिमतीमुळे 2 दशकांपासून दडपलेले गेलेले सत्य बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली. आता सर्वांच्या नजरा SITच्या तपासावर आणि फॉरेन्सिक रिपोर्टवर आहेत. या रिपोर्टनंतर स्पष्ट होईल की धर्मस्थळाच्या जमिनीखाली आणखी किती रहस्य दडलेली आहेत. या प्रकरणाचे पुढील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. त्यासाठीच अभिजात महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.